आज जे आपण शेवटची तारीख होती विड्रॉ करायची, आपला जे उमेदवारी अर्ज होता अपक्ष म्हणून आज कायम ठेवलेला आहे का विड्रॉ केलेला आहे? आज विड्रॉल केलाय. विड्रॉल करण्याचं कारण? विड्रॉल करण्याचं कारण काय, मी आधी शिवसेना उबाटाचा शहराध्यक्ष होतो. 8 वर्ष शहराध्यक्ष पदावर काम केले आणि मी पक्षाला मागणी केली की प्रभाग क्रमांक 6 मधून ओबीसी महिलेमधून मला उमेदवारी द्यावी, पण पक्षाने ती उमेदवारी नाकारली. एका रनिंगच्या पदाधिकाऱ्याला ती द्यायची आहे आणि तुम्ही इतर ठिकाणाहून लढा, पण माझी तयारी ओबीसी महिलेतूनच लढायची होती. त्या ठिकाणी त्यांनी नाकारल्यामुळे मी अपक्ष लढण्याची तयारी ठेवली होती. पण शिंदे शिवसेनेच्या वतीने मला एक ऑफर आली की तुम्ही अपक्ष ठेवण्यापेक्षा तुम्ही आमच्या पक्षाकडून बी फॉर्म घ्यावा आणि आपण लढावी. मग मी माझ्या सहकारी लोकांशी व प्रभागातील लोकांशी संपर्क करून विचारपूस केली, तर काही हरकत नाही म्हणल्यानंतर मी तो निर्णय घेतला आणि शिंदे गटाकडून उमेदवारी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या वतीने मी पक्षाकडून एक फॉर्म भरला आणि एक अपक्ष फॉर्म भरला. पण शिंदे गटाने मला एबी फॉर्म लावताना डमी फॉर्म लावला आणि 1 नंबरला दुसऱ्या उमेदवाराचा फॉर्म लावला आणि डमी फॉर्म लावला असल्यामुळे 1 नंबरच्याला बी फॉर्म लागला आणि माझा पक्षाचा फॉर्म गळाला आणि त्या ठिकाणी माझा जो अपक्ष फॉर्म होता तो टिकला. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या देखील मला विश्वासात घेऊन पूर्वकल्पना देऊन बोलाचाली झाल्याच्या असताना सुद्धा माझ्या संघ विश्वास तोडला आहे. त्यामुळे मी आधीच्या शिवसेनेने सुद्धा उबाटाने मला विश्वास तोडला आणि या ठिकाणी गेले 15 वर्ष झाले या क्षेत्रात मी कार्यरतावर आहे. मी अविरत समाजसेवा, लोकांची अडीअडचणी दूर करणं, सामाजिक कार्यात सक्रिय राहणे, धार्मिक कार्यात सक्रिय राहणे असे कामात असताना देखील माझ्यावर अन्याय केला. त्यामुळे या ठिकाणी आज मी हा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये जाण्याचं कारण काय? काय ऑफर वगैरे आहे का आपल्याला? काहीच नाही. कुठल्याही ऑफर शिवाय मी निस्वार्थपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता माननीय या राज्यसभेचे खासदार माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवरती आणि त्यांनी मला विश्वास दाखवला की तुझ्यासारख्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज आहे आणि तू आमच्यामध्ये ये, तुला मी कुठं पुनर्वसन करायचं मी बघून घेतो. मी सध्या मुंबईला आहे आणि आल्याच्या नंतर आपल्या साहेबांच्या हस्ते देखील माझा सत्कार होणार आहे, माझं स्वागत होणार आहे. आणि त्या ठिकाणी साहेबांना मी वचन दिलं, साहेब मी जर त्या ठिकाणी फॉर्म ठेवला तर त्या ठिकाणच्या दोन्ही उमेदवाराला त्या ठिकाणी नुकसान होणार होतं आणि माझे निर्णायक मतं जे मला पडणार आहेत त्या ठिकाणी त्या निर्णायक मतांच्या बळावर विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आले असते. हा विचार करून मी आपल्या माणसांचं नुकसान झालं नाही पाहिजे हा विचार करून मी माझ्या मतदारसंघात म्हणजे उदाहरणार्थ माझ्या प्रभागातील लोकांशी, जनतेशी, समाजातील काही ज्येष्ठ मंडळींशी चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी भाजपमध्ये जाऊन समर्थन देण्यासाठी सहकार्य केलं आणि समर्थन दिलं. त्या ठिकाणी त्यांच्या निर्णयाच्या बळावरच मी निर्णय घेतला. अनेक वेळा आपण शिवसेनेत असताना अशी देखील स्टेजवरून सांगितले होते की भाजपची विचारधारा ही मला पटत नाही, त्यामुळे मी भाजपमध्ये किंवा भाजपचं कधी कामही केलं नाही. भाजपवर अनेक वेळा टीका अशोक चव्हाण साहेबांवरही केली. आज आपल्याला भाजपची विचारधारा पटत आहे? केली असतील. अशोक चव्हाण साहेब ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस मी विरोधात पण काही ठिकाणी गेलो असेल, पण ज्यावेळेस साहेबांनी 2 वर्षापूर्वी भाजप जॉईन केली तेव्हा साहेबांविषयी माझे सुद्धा विचार बदलले आणि कुठेतरी आपणही साहेबांच्या प्रवाहात आलं पाहिजे. आणि माझं जे धार्मिक कार्य आहे ते हिंदुत्वाशी निगडीत आहे आणि मी जिथं काम करत होतो आजपर्यंत ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला करत होतो. आता आपण ठरवलंय, मनाशी निश्चय केलाय की जिकडं प्रवाह आहे तिकडेच काम करायचं. आता माझा नरेंद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीत माझा भाजप प्रवेश झाला आहे. जसं मी एकनिष्ठेने शिवसेना उबाटामध्ये काम केले, गेली 15 वर्ष झालं, गेली 8 वर्ष झालं पदावर काम केले, तसंच काम इथून मी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करेल आणि भाजपाला जास्तीत जास्त संख्येने निवडून आणण्यासाठी मी प्रभागात सुद्धा प्रयत्न करेल. आज शेवटचा दिवस आहे फॉर्म विड्रॉ करण्यासाठी.
तर यासाठी आपण किती फॉर्म विड्रॉ केलेले आहेत, आपल्या पक्षाकडून कोणते विड्रॉ झालेले आहेत का, किंवा आपल्या पक्षामध्ये किती जणांनी आज पक्ष प्रवेश करून आपल्याला समर्थन दिलेलं आहे? आज बहुतांश लोकांनी आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांना पुढं लक्षात ठेवून बऱ्याच लोकांनी फॉर्म आज विड्रॉ केलेले आहेत. आम्ही त्यांना विनवणी केली, त्यांची विनंती केली की आपण अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि त्याला प्रतिसाद देऊन आज बहुतांश बऱ्याच लोकांनी आज फॉर्म विड्रॉ केलेले आहेत. काही अशी देखील चर्चा आहे की शहरामध्ये काहीवर आपण दबाव तंत्र टाकून देखील त्याला विड्रॉ करण्यासाठी भाग पाडत आहोत. नाही, आम्ही कोणालाही काही दबाव देत नाही आहोत, कारण काही दबाव टाकायची कोणा गरज सुद्धा नाही, कारण अख्ख्या महाराष्ट्राला अशोकराव चव्हाण साहेबांचं काम माहिती आहे आणि हा त्यांचा बालेकिल्ला आहे मुदखेड. त्यामुळे त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन बऱ्याच लोकांनी त्यांचे फॉर्म स्वतःहून विड्रॉ केलेले. आपले काही भाजपाचेच काही अजून जे इच्छुक उमेदवार होते ज्याला आपण तिकीट दिलेलं नाही ते अजून नॉट रिचेबल आहेत? नाही, असं नाही. बहुतांश सगळे लोक आम्हाला भेटून गेले. त्यांनी सांगितलं की ठीक आहे बाबा, आम्हाला तिकीट जरी मिळालं नसेल तरी सुद्धा पुढं आम्हाला साहेब सामावून घेतील, कुठं ना कुठं ऍडजस्ट करतील असं सांगून बरेच लोकांनी फॉर्म विड्रॉ केलेले. आपल्यासोबत जे भाजपा काही जे निष्ठावंत होते त्याला आपल्या पक्षाकडून तिकीट दिले नव्हतं, आगामी काळात ते आतमधून काय बंडखोरी करू शकतील का, अशी देखील एक माहिती आहे? नाही, अजिबात कोणीही बंड करणार नाही असं वाटत नाही. कारण कसं आहे, या ठिकाणी सगळ्यांना हे माहिती आहे की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब ज्या ठिकाणी आहेत तिथं आपोआप विकास होतो आणि विकास च्या बरोबर राहण्याची संपूर्ण समाजाची जनतेची इच्छा आहे आणि त्यामुळेच ते अशोकराव चव्हाण साहेबांच्या बरोबर आहे. चांडक आणि मुन्ना चौधरी आणि कानबा बिस्मिल्ले यांनी फॉर्म विड्रॉल केले नाही तर ते भाजपाला फटका बसू शकते का? कसं आहे, आम्ही त्यांना विनंती केली पण त्यांनी विड्रॉ केले नाहीत फॉर्म. तरी मला असं वाटत नाही काही हे बसेल, पण आम्ही त्यांना परत एकदा त्यांना विनंती करू की आमच्यावर राहण्यासाठी. तर आता वेळ तर राहिली नाही काही, पण त्यांनी विड्रॉ जरी केलं नसेल ते आमच्यावर राहू शकतात ते.